अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातनं मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादीच्या राज्य नेतृत्वामध्ये बदलाची शिफारस करण्यात आली असून अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली। यावेळेस त्यांनी पक्षाचं राज्य नेतृत्व बदलण्याची शिफारस केली असून राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलावा असा सल्ला त्यांनी सुनेत्रा पवारांना दिलेला आहे। तसंच त्यांनी पक्ष बांधणीसह संघटनेतही काही बदल करण्याचं सुचवलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार अशा चर्चांना आता उधाण आलंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी पांडुरंग मस्के जोडले गेलेले आहेत। पांडुरंगजी, आपण पाहतोय प्रशांत किशोर यांनी हा सल्ला सुनेत्रा पवारांना दिलेला आहे, मात्र हा सल्ला देण्यामागचं कारण काय आहे नेमकं? गेल्या अनेक दिवसात ज्या पद्धतीने पक्षाच्या बातम्या सुरू आहेत किंवा जे निगेटिव्ह पब्लिसिटी सुरू आहे किंवा ज्या चर्चा सुरू आहेत, ज्या आपण त्याला निगेटिव्ह म्हणू अशा, तर त्या कुठेतरी थांबाव्यात। त्यासाठी नेतृत्व बदल होणं गरजेचं आहे आणि संघटनात्मक बदल राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी यापूर्वी सुरू केलेले आहेत। त्यांनी युवती अध्यक्ष, युवा अध्यक्ष वगैरे यांच्या 1-2 दिवसात, महिला अध्यक्ष त्या 2 दिवसात त्यांच्या नेमणुका केल्या। तर एकूणच त्यांचा पक्षाचा जो काही बदल करायचा आहे पक्षामध्ये, आणि म्हणजे त्याला संदर्भ थोडा असाही जोडता येईल की काँग्रेसने जे म्हटलं होतं की त्यांना गुंगे गुडिया, तर ते गुंगे गुडिया नाही, हा ही जी इमेज बदलण्याचा त्यांचा जो काही प्रयत्न असेल तर त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी त्यांनी प्रशांत किशोर यांचा सल्ला घेतला असावा आणि त्यातून मग ह्या चर्चेतून हे निघालं असावं असा एक अंदाज आहे। त्यामुळे थेट कोणी बदल होईल असं नाहीये, परंतु एक शिफारस अशी आहे की प्रदेशाध्यक्ष जो आहे त्याला पूर्ण वेळ राज्यात पक्ष बांधणीचं संघटनात्मक काम करता यावं, त्याच्यावर अन्य जबाबदाऱ्या नसाव्यात, अशा पद्धतीची ती चर्चा होती। आपण पाहतोय एनसीपीला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला सध्या देण्यात आलेला आहे। प्रदेशाध्यक्ष जो आहे त्याच्यावर इतर कोणतीही जबाबदारी नसावी, संपूर्णपणे संघटनात्मक नियोजनासाठीच त्याचा वापर व्हावा, त्याचं काम असावं अशी मागणी एका अर्थानं करण्यात आलेली आहे। तर सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठक घेतली। या बैठकीत चर्चा झाली। एनसीपीच्या राज्य नेतृत्वामध्ये बदलाची शिफारस प्रशांत किशोर यांनी केली। पक्षात आमूलाग्र बदल करण्यासाठी नेतृत्व बदलाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। पक्ष बांधणीसह संघटनेबाबतही काही सूचना त्यांनी केल्या। प्रदेशाध्यक्ष पदावर संघटनात्मक कामात सक्रिय असलेलीच व्यक्ती असावी असं त्यांनी म्हटलंय।